आज कॉलेजमध्ये एवढे खतरनाक भांडण होते म्हणून वाटलं नव्हतं. चला मित्रांनो, दाखव तुम्हाला आता शेवटला कशामुळे भांडणं झालते. काय निघायचं होतं कॉलेजला, पण आपला मित्र पण सोबत होता. त्याला उचललं घरून डायरेक्ट चला म्हणलं कॉलेज. त्याला होतं पण आपले दुसरे मित्र पण आलते. मग काय त्यांच्या सोबत निघलो डायरेक्ट कॉलेजला. नमस्कार पब्लिक, मी तुमचा लाडका मॅग. मग काय डायरेक्ट चाललो होतो कॉलेजला. मित्रांनो, आपला शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण या ब्लॉग लय भारी होणार. हम तो दीवाने हो. काय चला म्हणलं आता डायरेक्ट लेक्चरला तर उशीर झाला आपल्याला, पण बघू सरांनी येऊन दिलं तर जाऊ. तर आपलं माहिती आहे तुम्हाला, पण डायरेक्ट नवीन वर्ग असतो. काय सरांनी मध्ये येऊन दिलं नाही का. म्हणलं चला मित्रांनो, आता डायरेक्ट नवीनच वर्ग चालू. शिक्षक मी असतात. चला मित्रांनो यांची क्लास घेऊ. मग काही एक दोनच चालू केलं शिकायला. काय पोरं तर ध्यान देऊन ऐकत होते. चला मग आता म्हणलं चांगलं ऐका. ते म्हणले नाही तू नको शिकू, आम्ही जातो आपल्या वर्गामध्ये. काय तिथून उठले डायरेक्ट पळून आले लेक्चर मध्ये. काय चांगलं शिकत नव्हतं का काय माहिती, पण ह्याला काय हे सरांचं शिकायचं होतं. जाऊ द्या म्हणलं, जाऊ द्या आपण पण बसू लेक्चरला. म्हणलं शिक्षक तर लय झाला आता. चला मित्रांनो आता लेक्चर घेतो, कारण कसं पेपर जवळ आले. नंतर काही नाही, मग थांबायचं होईल आपला. जसं सरांचं लेक्चर झालं तसे सगळे पोरं बाहेर निघले. त्याला आपण पण जाऊ आता डायरेक्ट बाहेर. काय खाली आलं डायरेक्ट गेलं मित्रापाशी गाडीची चावी आपल्या. मित्राला म्हणलं दमन चल, कारण कसं तुला 100च्या स्पीडने जमणार. मित्र पण मला अरे मी लय भारी ड्रायव्हर. मला चला आता तुला डायरेक्ट 100च्या स्पीडने पळू. मग काय गाडी पण म्हणली मला तुम्ही लय पळली, मला आता झाली 90ची तलब. मला 90 पाहिजे मग चला. मला 90 नाही, तू फुलच पी आता. मला फुल पाहिजे. चला मित्रांनो निघू आता पुढं. काय डायरेक्ट हॉटेलला. चला म्हणलं आता म्हशीला पाणी पाजतो. म्हशीला पाणी पाजतो ब्लॉगचं पण एंड करतो. मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला आपल्याला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. भेटू मित्रांनो डायरेक्ट पुढच्या ब्लॉग मध्ये.